नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण जे की DMER पदभरती 2025च्या संदर्भात मित्रांनो बरेच दिवस झाले, जवळपास 2 मित्रांनो बघा 2 मंथ्स आहेत मित्रांनो बघा। या ठिकाणी 2 मंथ पासून बघा आपण या ठिकाणी तुमच्या पूर्व परीक्षेची मित्रांनो बघा या ठिकाणी तयारी मित्रांनो या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघा आपण करून घेत आहोत। ओके, तर बघा मित्रांनो याच्यातलाच आजचा या ठिकाणी हा भाग आहे मित्रांनो बघा, जो की गणित आणि बुद्धिमत्तेचा असणार आहे। ओके मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जे काही या ठिकाणी बघा आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत, अभ्यासत आहोत, हे सर्व काही प्रश्न बघा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत मित्रांनो बघा PYQ जे की बघा TCSचे PYQ आहेत मित्रांनो। म्हणून बघा मित्रांनो आपला हा आजचा संपूर्ण काही भाग तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या, कारण परीक्षेमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी 100% मित्रांनो बघा विचारली जातील या स्वरूपाचे प्रश्नसंच बघा या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। म्हणून मित्रांनो बघा एकही प्रश्न मिस करू नका, संपूर्ण भाग शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राईब मात्र बघा या ठिकाणी आपला चॅनल मित्रांनो करायला मात्र विसरू नका। ओके, तर बघा प्रश्न पहिला, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? 0 7 26 63 प्रश्नचिन्ह। ओके, तर बघा या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? काय केलंय बघा या ठिकाणी समजून घ्या। या ठिकाणी मित्रांनो बघा काय केलं, 1 चा घन केलं। 1 चा घन किती मित्रांनो? 1। मग या 1 मधून 1 मायनस केलं, उरले किती? 0। मग नंतर 2 चा घन आहे किती? 8। 8 मधून 1 मायनस 7। नंतर 3 चा घन किती? 27। 27 मायनस 1 26। नंतर 4 चा घन 64। 64 मायनस 1 63। मग 5 चा घन किती? तर बघा जे की 5 चा घन आहे 125। 125 मायनस जर 1 केला, उरले किती? बघा जे की 124 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की क्रमांक ब 124 मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, असू द्या लक्षात सर्वांच्या। पुढे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? परत मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्तेचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 3 6 18 72 360 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? ओके, काही केलं नाही बघा। 3 ची दुप्पट 6, 6 ची तिप्पट 6 त्रिक 18, 18 ची चौपट 18 चौक 72, 72 ची 5 पट 360। आता 360 ची 6 पट या ठिकाणी आपण करून घेऊ। ओके, 360 गुणाकारात 6, 6 0 0, 6 6 36, हातच्याला आला 1, 6 6 36 आणि 36 आणि 1 मित्रांनो बघा किती? तर 37, 37 3 किती? 3760 या ठिकाणी नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर काहीतरी चुकतंय। 3 ची दुप्पट 6, 6 ची तिप्पट 18, 18 ची चौपट 18 चौक 72, 18 ची 72 ची 5 पट मित्रांनो या ठिकाणी किती? तर 360 आहे आणि 306 ची या ठिकाणी 6 पट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे बरं। 306 ची 6 पट। ओके, आता सॉरी 360 आहे बरं, परत एकदा या ठिकाणी आपण करून बघू। 360 गुणाकारात 6। ओके, 6 पट किती? 3 2 6, 6 त्रिक 18, 18 चौक 72 आणि 72 गुणाकारात जर 5 केलं या ठिकाणी आलं किती? 360। ओके, 360 गुणाकारात 6 करू। आता 6 6 0, 6 6 36 आलं किती? 3। मग पुन्हा 6 त्रिक 18, 18 आणि 3 किती? 21 बघा मित्रांनो, जे की 2160 बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। थोडंसं या ठिकाणी बघा संख्येचा आपण थोडंसं बदलाव केल्यामुळं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर चुकलं होतं, जे की 2160 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके, तर लक्षात असू द्या। पुढे एक बस दिल्लीहून अमृतसरला जाण्यासाठी सकाळी 5:30 मित्रांनो बघा जे की 5:30 वाजता निघाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:36ला अमृतसरला पोहोचली, तर बसला अमृतसरला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला? या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर काढायचं आहे। ओके, तर बघा मित्रांनो एक बस काय झालंय अमृतसरवरून मित्रांनो ठिकाणी संध्याकाळी कधी निघली? या ठिकाणी मी संध्याकाळी लिहितो। संध्याकाळी मित्रांनो 5:30 निघली। ओके, 5:30। मग नंतर या ठिकाणी अमृतसरला कधी पोहोचली?
तर मित्रांनो बघा अमृतसरला मित्रांनो जे की अमृतसरला सकाळी 7:36ला पोहोचली. तर टोटल मित्रांनो प्रवास तिनं किती तास केला? ओके 7:36ला. तर जे की मित्रांनो प्रवास करण्यासाठी काय करावं लागेल, या 5:30 पासून संध्याकाळच्या तर सकाळच्या 5:30 पर्यंत टोटल होतात 12 तास, 6:30चा 13वा तास आणि 7:30चा होतो बघा 14वा तास आणि वरचे हे मित्रांनो 6 मिनिटे म्हणजे किती 14 तास 6 मिनिटे बघा. जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा क्रमांक क या ठिकाणी असणार आहे. ओके लक्षात असू द्या बघा एकदम सर्व काही महत्त्वाचे प्रश्नांचं आहेत. तर बघा पुढे, तर बघा आता चौथा प्रश्न, सुरेशने 4,500 रुपये रक्कम व्याजाने बँकेतून घेतली. जर त्याने 4 वर्षानंतर 7,020 रुपये व्याजासह परत केले तर व्याजाचा दर शेकडा किती असणार? ओके मित्रांनो बघा या प्रकारच्या प्रश्नाचे योग्य आन्सर काढण्यासाठी या अमाऊंटमधून आपल्याला हे वरचं मुद्दल या ठिकाणी मायनस करून घ्यावं लागेल. जर आपण या 7,020 मधून 4,500 मायनस करू. ओके आता बघा 2 शून्यला 0, 2ला 2, 0तून 5 जातं, इथला 1 इथं, 10तून 5 गेले 5, 6 उरले, 6तून 4 गेले 2. ओके जे की 2520 रुपये आपल्याला या ठिकाणी व्याज मिळालेलं आहे. हे घ्या 2520 रुपये या ठिकाणी व्याज. आता बरोबर एकूण मित्रांनो मुद्दल किती जे की 4,500 रुपये गुणाकारात हे 4 वर्ष, त्याच्या गुणाकारात आपल्याला काय काढायचं आहे व्याजाचा दर शेकडा माहीत नाही ना, त्याला सरळ या ठिकाणी आपण x मानू आणि घेऊ छेदामध्ये 100. ओके आता घ्या याचा करा आडवा गुणाकार, हे 2520 जशास तसे गुणाकारात हे घ्या 100. ओके आता नंतर याच्या छेदामध्ये आलं काय तर हे जे की 4500 गुणाकारात 4. ओके हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झाली, 4 1 4, 4 सख 24 उरलं 1, 4 त्रिकम 12 आणि हा 1 म्हणजे 0 जे की 630 भागाकारात 45 भेटलं. ओके आता 15 त्रिक 45, 15 चोक 60. ओके नंतर 15 दोन्ही 30, मग आलं किती जे की 42/3. ओके आता 3 1 3 उरलं किती 1 आणि 3 चोक 12 म्हणजे जवळपास 14 वर्ष मित्रांनो 14% मित्रांनो बघा या ठिकाणी व्याजाचा दर शेकडा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके पुढे 5वा, एक दुकानदार बघा 40 दिवसामध्ये मित्रांनो सरासरी 1200 रुपयेचा माल विकतो. त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी 1,000 रुपयाचा सामान विकला तर शेवटच्या 10 दिवसात त्याची विक्री किती असेल एवढा आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. हे बघा प्रश्न फक्त आणि फक्त दिसायला मोठा आहे मित्रांनो, परंतु प्रश्न काढणं एकदम इझी आहे मित्रांनो, एकदम इझी. ओके मित्रांनो बघा जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. ओके तर बघा एक दुकानदार काय मित्रांनो 40 दिवसात सरासरी 1200 रुपयाचा माल विकतो. म्हणून काय करा बरोबर 40 गुणाकारात 1200 करा, 40 गुणाकारात 1200. ओके आता 12 चोक 48 आणि हे समोरचा हा 1 0 आणि या साईडचे 2 0. ओके नंतर काय झालं मग नंतर त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी 1,000 रुपयाचा सामान विकला ना, मग हे घ्या 30 दिवस गुणाकारात घ्या 1,000. ओके बघा आता 3 1 3 घ्या बघा आणि समोर घ्या 4 0 म्हणजे किती 30,000. आता या शेवटच्या 10 दिवसाची आपल्याला विक्री करण्यासाठी या 48 मधून हे 30 जर मायनस केलं 30,000 तर उरलं किती बघा जे की फक्त आणि फक्त 18,000. जसं की सांगतो 0ला 0 0ला 0 0ला 0. ओके मग मित्रांनो नंतर देखील हे 4ला. ओके आता 8ला 8 आणि या ठिकाणी जे की 4तून 3 गेलं 1 म्हणजे 18,000. हे मित्रांनो बघा जे की लास्टच्या शेवटच्या 10 दिवसाची विक्री बघा जे की क्रमांक क बघा आपल्या या ठिकाणी असणार आहे बघा. ओके बघा शेवटचा आता एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी बघा 60 फूट आहेत. या बघा हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांबी व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील? तर बघा या प्रकारच्या प्रश्नाचं योग्य आन्सर काढणं खूप इझी आहे. ते कसं सरळ हे 100 घ्या
गुणाकारात बाजूचं 60 आणि छेदात गुणाकारातली हे 2 फूट लांबी 2 फूट रुंदी. बेक बे 50 100 घ्या, सरळ याचे निम्मे करा 30. ओके. आता 5 त्रिक 15 घ्या आणि समज 200 म्हणजे बघा जवळपास 1500 फरशा मित्रांनो. बघा या ठिकाणी बसवाव्या लागतील. बघा जी की क्रमांक ड बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. तर मित्रांनो बघा एकदम या ठिकाणी सोप्या स्वरूपात मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांचे मित्रांनो बघा योग्य आन्सर काढून दाखवलेले आहेत. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत बघा आणि काही जर आपला हा भाग या ठिकाणी शेअर केला नसेल अवश्य शेअर करून टाका. तर बाकी मित्रांनो बघा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो बघा आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा येत्या मित्रांनो 18 सप्टेंबरला मित्रांनो बघा तुमच्या या ठिकाणी पेपर मित्रांनो सुरू होते मित्रांनो. ज्यांच्या कोणाच्या मित्रांनो बघा या ठिकाणी 18 सप्टेंबरला मित्रांनो शिफ्ट आहे पेपर आहे मित्रांनो त्यांना या ठिकाणी आमच्यातर्फे शुभेच्छा. तुमचे पेपर वगैरे मित्रांनो सर्व काही ठिकाणी चांगले जाऊ. ओके. बाकी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. घ्या काळजी, करा अभ्यास.